So, should this day begin with the quiz or what? Let's start then quiz. सांगा बरं मला की बोलण्याच्या म्हणजे कॉन्व्हर्सेशन मध्ये किती % असतात जे बोलण्याचे किंवा शब्दांची वेटेज असतं बोलण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये. ऐकण्यामध्ये शब्दांचा इम्पॅक्ट किती होतो, किती %? बोला. 7%. 7%. बरोबर आहे. तू मुद्दा बरोबर उचललास, पण 7% असं उत्तर आहे. ओके. आता मला सांगा की मला एक उदाहरण हवंय. तुम्ही मला सांगा की बॉडी शेप आणि पोस्चर ह्याचं एखादं उदाहरण जे तुम्ही बघितलंय आणि तुम्हाला असं आलंय की अरे हा माणूस असा कसा आहे किंवा अरे ह्या माणसाचं पोस्चर एकदम मस्त आहे. एनीबडी? इथली उदाहरणं वगळता. आपण फार प्रॅक्टिकल विषय शिकतोय की नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मग बरं मला सांगा की कायनेसिक्स मधलं तुम्ही कुठलंही उदाहरण मला सांगा. कायनेसिक्स म्हणजे काय? मी तुम्हाला म्हटलं इट्स अ बॉडी मुवमेंट ची भाषा. बरोबर ना? बॉडी मुवमेंट, एक्सप्रेशन, जेस्चर. तुम्ही मला सांगा एक्झाम्पल की ह्यातून कशा प्रकारे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल अशा प्रकारचं. इंटरव्यू को जाते हैं तब. तेव्हा काय? आणि हे तर मीच सांगितलेलं होतं खूपदा, पण तरी ठीक आहे. तेव्हा काय? तभी देखते कि हम कैसे बैठते हैं, हमारा चलना कैसा है. इट्स बरोबर. पण हा प्रसंग आहे. मला असं एखादं उदाहरण सांगा की हे बघून समजतं फेशियल एक्सप्रेशन, हे बघून समजतं जेस्चर. मुकनाट्य. पुन्हा एकदा सांगणार, आवाज अडकला होता. मुकनाट्य. करेक्ट. मूकनाट्य. एक्झॅक्टली. म्हणजे असं असूच शकतं की कुठल्याही प्रकारे शब्द न वापरताही अख्खं नाटक समजावून दिलं जातं. कशाच्या आधारावर? काय नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या आधारावर. ज्यात फेशियल एक्सप्रेशन, जेस्चर, पोस्चर, आय कॉन्टॅक्ट या सगळ्याच गोष्टींचा म्हणजे सगळेच्या सगळे जे टाईप आहेत त्याचा वापर केला जातो. आणखीन एक प्रकार कलेचा आहे की ज्यात अशाच प्रकारे वापरलं जातं. डू यू नो दॅट? ज्याला इंग्लिशमध्ये असं तुम्ही बघितलंय का? आठवा बरं की छोटासा प्ले आणि ते काय म्हणू आपण त्याला असं सॉरी पण चार्ली चॅप्लिन का? चार्ली चॅप्लिनचं. करेक्ट. असतोच. व्हेरी गुड. मिस्टर बीन. मिस्टर बीन्स कुठलेही शब्द न वापरता. आणि आणखीन एक आर्ट असतं त्याला म्हणतात माईम. मला माहित नाही तुम्ही कधी माईम आर्ट बद्दल ऐकलंय का? पण माईम मध्ये येस व्हेरी गुड शिवानी. इट्स अमेझिंग. सो आपण ट्राय करूया. माझ्याकडे एक अशी व्हिडिओ आहे तर आपल्याला तिथली कुठली बघायची वाटते. ओके. सो एक सायलेंट स्टोरी टेलिंग नावाची आहे. बेस्ट माईम एव्हर ग्रुप 5 इनक्रेडिबल इंडिया अशी आहे. आणि क्रिएटिव्ह आर्ट्स थिएटर लेट्स प्ले माईम बेसिक्स. सो मला असं वाटतं दुसरं वाला बघायचं का आपण? येस. जेव्हा आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन बद्दल बोलतो तेव्हा ह्यापेक्षा जास्त छान उदाहरण कुठे असेल की मुकाभिनय. कुठल्याही प्रकारे शब्द न वापरता अख्खीच्या अख्खी स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवणं. इट्स अ व्हेरी हार्ड टास्क, राईट? सो येस मॅम. आवडलं तुम्हाला? हो. प्लीज मला सांगायचं म्हणून सांगू नका. काही लोकांना हे बोरिंग प्रचंड वाटलेलं असण्याची शक्यता आहे. देर इज दिस थिंग की काही लोकांना फक्त काहीतरी हॅपनिंग असायला लागतं. काही लोकांना त्याचा स्लाइट टच पुरतो की हॅपनिंग आहे आणि तरी काहीतरी वेगळं आहे. कधीतरी या सगळ्या गोष्टींवर विचार करायला हरकत नाही. आपण काही अगदीच गये गुजरे नाही आहोत म्हणजे की विचार करायचाच नाही असं ठरवलेले लोक. बरोबर ना?
त्या दृष्टीने गए गुजरे म्हणते मी. काहीतरी विचार करू शकतो आपण आपल्यासाठी. यानंतरचा जो तुमचा ब्रॉड टॉपिक आहे तो आहे पब्लिक स्पीकिंग अँड प्रेझेंटेशन स्किल, की जे आपल्याकडे बिलकुल नाहीये. म्हणजे मी तुमच्यातली 4 मुलं अशी शोधू शकेन, की जी बोलू शकतात. पण बाकी सगळेच्या सगळेजण एक तर प्रचंड घाबरतात किंवा अतिशय बेफिकीर आहेत किंवा अतिशय घाबरतात आणि म्हणून बेफिकिरी दाखवतात. हं. पण कुणालाही ते सुधारावं असं वाटत नाही. मी गेल्या वेळी तुमच्याबरोबर एक प्रयोग केला होता, की मी तुमच्याकडनं तुम्ही सगळ्यात जास्त ज्या गोष्टीला घाबरता, त्याच्या चिठ्ठ्या कलेक्ट केल्या होत्या. बरोबर? कॉमर्स बरोबर. आणि तसं करताना आपण असं केलं होतं, की त्यातल्या 3 गोष्टी बोलून त्याच्यावर गप्पा मारायच्या. पण गप्पा मारतानाही मला हे लक्षात आलं, एक तर खूप साऱ्या चिठ्ठ्या अशा होत्या, की पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं, की मॅडम बोलतायत, तर मी बोलणार नाही. तुम्हाला माहितीये का नॉर्मल क्लासरूममध्ये कुठल्याही आपल्या कॉलेजच्या किंवा असं नाही म्हणत आहे मी, कुठल्याही प्रचंड बोलाचाली असते त्या विषयावर. गप्पा नाही, त्या विषयावर बोलाचाली आणि त्याला खरं शिक्षण म्हणतात. आपण जे करतोय ना, त्याला अतिशय ट्रेडिशनल गिव्ह अँड टेक म्हणतात. मी काहीतरी बडबड करायची, तुम्ही ते ऐकून घ्यायचं. हं. आणि दॅट्स इट. तुम्हाला अजूनही क्लासरूम एंगेजमेंट या गोष्टीचं अंदाज नाही आला. इट्स अ व्हेरी पॉवरफुल थिंग आणि मी म्हणून म्हणते तुम्हाला, की खूप साऱ्या गप्पांमधून शिकणं हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आणि सोपं असतं. तुम्ही ज्या अजूनही अशा आवरणाखाली असता, की आता मॅडम पहिला धडा शिकवतील, त्यातला पहिला पॉइंट शिकवतील, मग मला ए लिहून देतील. हा पॅच नाहीये शिक्षणाचा. शिक्षणाचा पॅच समोरच्या माणसाकडून शिकणं आहे. नोट्स स्वतःच्या स्वतः काढायच्या असतात. मला तुम्हाला सांगायला लागतं, "हे लिहून घ्या. हे तुमच्यासाठी आहे." हं. त्यामुळे तुम्ही तुमचंच नुकसान करून घेत असता खूपदा. सो पब्लिक स्पीकिंग किंवा स्पीकिंग म्हणजे काय असतं? तर स्पीकिंग इज इम्पोर्टंट मेथड फॉर कम्युनिकेटिंग नॉलेज अँड एक्सप्रेसिंग आयडियाज. बीइंग एबल टू व्हर्बली कम्युनिकेट ऑफ इफेक्टिव्हली टू other individuals or to group is essential in school business as well as your personal life. So कुठल्याही पर्सनल लाईफमध्ये स्कूल, बिझनेस, प्रोफेशन या सगळ्यात इफेक्टिव्हली कम्युनिकेट करणं खूप गरजेचं असतं. पब्लिक स्पीकिंग म्हणजे लोकांमध्ये बोलणं is a is for many a very challenging and even frightening task. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांसाठी हे चॅलेंज असू शकतं. अतिशय फ्राइटनिंग म्हणजे भीतीदायक असा हा टास्क असू शकतो. ओके. You will be surprised to know that the best orators had some time or other in the beginning of the public speaking careers stage fright. अनेक वक्तृत्व करणारे वक्ते जे असतात ओरेटर्स जे उत्तम प्रकारे बोलतात पब्लिक स्पीकिंगमध्ये. तुम्ही असे वक्ते ऐकलेत का रे कधी? तुम्हाला नाव माहितीये का कुणाचं 1-2 लोकांचं? मोटिवेशनल स्पीकर पण कोण? मोटिव्हेशनल स्पीकर हे त्याचं खूप संदीप साधारण माहेश्वरी. हं? संदीप माहेश्वरी, संदीप माहेश्वरी. गेल्या वेळी आपण त्याची क्लिप बघितली होती. येस. आणखी अरविंद अरोरा, आणखीन? पूर्वी फार मोठे-मोठे वक्ते होऊन गेले बरं का आणि आता हे आर्ट खूप कमी होत चाललंय असं म्हटलं जातं आणि त्याचं कारण काय माहितीये का? दुसऱ्याचं ऐकून घ्यायची आपल्याकडे सवयच नाही राहिली. कम्युनिकेशन वन इन वन इज डिफरंट फ्रॉम पब्लिक स्पीकिंग अँड हेन्स इट रिक्वायर्स स्पेसिफिक स्किल सेट अँड इमेन्स प्रॅक्टिस टू परफेक्ट द आर्ट. म्हणजे कम्युनिकेशन हे वन टू वन समोरच्या माणसाशी बोलणं आणि पब्लिक स्पीकिंग या 2 अतिशय वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या दोघांनाही त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल सेट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या स्किल्स लागतात. सो काय डेफिनेशन आहे पब्लिक स्पीकिंगची? एक सेकंड हां. या बरोबर मुनिबा मझारी. आणि असे बरेच लोक आहेत. आपल्याला एखाद दोनच माहिती असतात आणि रादर आपल्याला फक्त नावं माहिती असतात. त्यांची साधी व्हिडिओ आली तरी आपण ती डाउनलोड करत नाही. बरोबर ना? पु. ल. देशपांडे हे अत्यंत उत्तम वक्ते होते. तुम्ही जर कोणी आणि असं नाही कुठलाही लँग्वेज बॅरियर नव्हता. अतिशय साधं, सोपं आणि लोकांना खिळवून ठेवील असं बोलूनही त्यांनी सगळ्या प्रकारचं भाष्य केलेलं आहे. सामाजिक, म्हणजे इमोशनल म्हणजे भावनिक
आणि पॉलिटिकल सुद्धा, राजकीय सुद्धा त्यांची भाषणं ही अत्यंत प्रसिद्ध आहेत. आणि असे बरेच लोक बरं का, आचार्य अत्रे, आणि तुम्ही जर याबद्दल विचार केलात तर असे बरेच लोक. सो डेफिनेशन काय पब्लिक स्पीकिंगची? पब्लिक स्पीकिंग इज द प्रोसेस ऑफ स्पीकिंग टू अ ग्रुप ऑफ पीपल in a structured, deliberate manner intended to inform, influence and entertain the listeners. So लोकांना माहिती देणं, त्यांना इन्फ्लुएन्स करणं एखाद्या गोष्टीसाठी, कारण पब्लिक स्पीकिंग म्हणजे लोकांना इन्फ्लुएन्स करणं महत्वाचं असतं, अँड एंटरटेन द लिसनर्स, ऐकणाऱ्यांना एंटरटेन करणं. या गोष्टींसाठी पब्लिक स्पीकिंग होतं. इट इज क्लोजली अलाइड टू द प्रेझेंटिंग, म्हणजे अतिशय एखादी गोष्ट प्रेझेंट करणं, याच्याशी जवळ जाणारा भाग म्हणजे पब्लिक स्पीकिंग करणं. प्रेझेंट करणं म्हणजे गिफ्ट करणं नव्हे. प्रेझेंट करणं म्हणजे लोकांसमोर प्रस्तुत करणं. ऑल्दो द लॅटर हॅज मोर ऑफ अ कमर्शियल कंडिशन. प्रेझेंटिंग मध्ये कमर्शियल फॅक्टर मोठा असतो. पब्लिक स्पीकिंग मध्ये तो असलाच पाहिजे अशी गोष्ट नसते. सो देर आर 5 बेसिक एलिमेंट्स ऑफ पब्लिक स्पीकिंग. They often expressed as who is saying what to whom, using what medium and what effects. So कोण बोलतंय, काय बोलतंय, कुणाशी बोलतंय, नंतर कोणत्या मीडियम मधनं बोलतंय आणि त्याचे काय इफेक्ट आहेत. सो ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात आणि विचार करणं गरजेचं असतं. कुणाला सांगितलं जातंय? लहान मुलांना सांगितलं जातंय का? तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे. मोठ्या कॉलेजच्या मुलांना त्यांच्या भाषेत, मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींना त्यांच्या भाषेत. कोण बोलतंय? शिक्षक बोलतायत का? त्यांचं पब्लिक स्पीकिंग वेगळं असू शकतं. कोण बोलतंय? एखादा नेता, तर त्यांचं पब्लिक स्पीकिंग वेगळं असणार. जर समजा एखादी व्यक्ती आहे जी ऍक्टिव्हिस्ट आहे, ऍक्टिव्हिस्ट म्हणजे एखादी ज्याला म्हणतो ना आपण सामाजिक चळवळ उभारणारी, त्यांचं आणखीन वेगळं असतं. काय सांगितलं जातंय तेही महत्वाचं असतं. एखादा मेसेज जर चळवळीत येण्यासाठी असेल तर आता असा विचार करा, महात्मा गांधींनी काय नारा दिला? चले जाओ, इंग्रज सरकार चले जाओ, करेंगे या मरेंगे, किंवा असहकार आंदोलन. सो ह्या सगळ्या गोष्टी करताना त्यांनी असं म्हटलं असतं तर चला बरं आता जाऊया आपण, आता आपण काय करूया, आपण ना इंग्रजांना चले जाऊ म्हणूया, असं चाललं असतं का रे म्हणून? नो मॅम. नाही. ती कणखर भाषा पाहिजे की इंग्रज सरकार चले जाओ, आम्हाला नाही पाहिजे तुमचं. बरोबर. एखादी मला माहित नाही या बाबतीत, पण मी बघीन जर क्लिप मिळाली तर अगेन, बिकॉज मला असं वाटतं मी बडबड करण्यापेक्षा ना ह्या बाबतीत खूप जास्त इफेक्टिव्ह प्रमाणावर एखादी व्हिडिओ किंवा हे खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतं. ओके. सो जस्ट गिव्ह मी टाइम. ओके. लोकमान्य टिळक असं म्हणतात की आभाळ जरी खाली पडलं तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहील. हे समोरच्या व्यक्तीला सांगणं, जी व्यक्ती आज आपल्याला कदाचित काही वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देणार आहे, पण ते सांगणं हे त्या व्यक्तीला नसून तिथे जमलेल्या लोकांसाठी होतं. या पिक्चरची सुरुवात एका अशा छान सीनने होते की ते एका म्हणजे ते तुरुंगातून सुटलेत आणि आगरकरांबरोबर, तुम्हाला माहिती असण्याची शक्यता असावी असं म्हणून म्हणते, आगरकर त्यांचे मित्र होते, त्यांच्या बरोबर तुरुंगात होते. त्यांच्या बरोबरीने बाहेर पडले आणि त्यांच्या लक्षात येतं की ते बाहेर पडल्यावर लोकांचं लक्ष त्यांच्याकडे आहे आणि म्हणून बेसिकली जर लोकांचं माझ्याकडे लक्ष आहे तर मी लोकांना तितकं मान दिला पाहिजे, कारण हेच लोक लढ्यात सामील होणार आहेत. ह्या उद्देशाने ते फक्त उभे राहतात. तिथे त्यांची घोषणा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंगचाच पार्ट येतात. आणि म्हणून तुम्ही कुणासमोर बोलताय, काय बोलताय, या गोष्टी आणि ते किती इफेक्टिव्ह असलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही एका क्राऊडला, एका पब्लिक काय म्हणू, पब्लिक म्हणून असलेल्या जनतेला ऍड्रेस करत असता. सो यात जी एलिमेंट्स इन्व्हॉल्व्ह होतात ती काय, तर क्लिअर मेसेज,
तुम्ही जे काही बोलताय तो अत्यंत क्लिअर, सिंपल, बेसिक मेसेज असला पाहिजे. अ, खूप कॉम्प्लिकेटेड असलं की लोकांना समजत नाही, त्यांच्या डोक्यावरनं जातं आणि ह्याला क्राउड मेंटॅलिटी असं म्हणतात. म्हणजे एक माणूस कंटाळला, एक माणूस बोर झाला, अख्खं माणूस किंवा अख्खं प्रेक्षागार, अख्खी जी पेंडॉलच्या पेंडॉल माणसं बसलेली असतात, ती बोर होऊ शकतात. सो त्यांना कधीही बोर होऊ न देणं, क्लिअर मेसेज असणं आपल्या भाषेत आणि भाषणात. हं. त्यानंतर प्रिपरेशन. कधीही पब्लिक स्पीकिंगला, प्रेझेंटेशनला उभं राहताना प्रिपेअर केल्याशिवाय उभं राहायचं नाही. कधीच नाही. ऑडियन्स कुठचाही असू दे, स्टुडंट्स, पियर्स, ले पर्सन्स, एनी अदर. प्रत्येक प्रकारच्या ऑडियन्ससाठी वेगळ्या प्रकारचं प्रिपरेशन लागतं आणि ते केल्याशिवाय कधीही पब्लिक स्पीकिंगसाठी, प्रेझेंटेशनसाठी उभं राहू नये. त्यातून आपण उलट आपलीच फजिती होण्याची शक्यता जास्त असते. तिसरा मुद्दा आहे, कीप युअर सेंटेन्सेस क्रिस्प आणि शॉर्ट. अतिशय छोटी पॅराग्राफ भरून एकच वाक्य बोलत राहिला तर नक्की सुरुवात कुठून झाली होती आणि शेवट कुठे झाला हे कळणारच नाही. समोरच्या माणसांशी आदरानं बोला. ती माणसं तुमचं बोलणं ऐकायला जमली आहेत हे लक्षात ठेवून बोला आणि तरीही अतिशय क्रिस्प म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खुसखुशीत बोलणं. म्हणजे कधी विनोद सांगा, कधी त्यांना त्यांच्या भाषेत उदाहरणं देऊन पटवून द्या आणि अतिशय शॉर्ट. उगाचच छोटी म्हणजे मोठी-मोठी धारदार वाक्यच बोलायचेत, असं करून चालत नाही. आजच्या काळात समोरच्या ऐकणाऱ्याची, श्रोत्याची सुद्धा तितकी मेंटॅलिटी राहिलेली नाही, की कुणीतरी काहीतरी अति बोलतंय आणि आपण ते ऐकावं. कारण आपल्याकडे ऐकण्याचं स्किलच नाही. रादर मला खरं असं वाटतं हे झाल्यावर की तुम्हाला सांगावं, दाखवावं ते, की कशाप्रकारे ऐकण्याचं स्किल डेव्हलप करावं लागतं, केलं पाहिजे. बी एलोक्वंट ॲज पॉसिबल म्हणजे तुम्ही बोलताना तुमच्या शब्दामधून पिक्चर उभं राहू द्या, पिक्चरेस्क. म्हणजे तुमचं वर्णन इतकं छान असू दे, की लोकांना त्या घटनेच्या तिथे असल्याचा भास असू दे. हं. असा विचार करा जेव्हा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तेव्हा लोकं त्यांच्या समोर बसून ऐकत होते. कुठेतरी त्यांनी झोपडीत बसून लिहिली नाहीये ती किंवा हे. तर लोकं त्यांच्या समोर बसून ते सांगत असताना ऐकत होते आणि ते त्या क्षणी तिची कविता होत होती तयार आणि ती लोकांसमोर ते मांडत होते. ती कशी असली पाहिजे? रसाळ, सगळ्यांना अतिशय सोपी वाटेल अशी. पुन्हा एकदा, कोण क्राउड आहे? मी कशाबद्दल बोलतोय? मी भक्तीबद्दल बोलतोय. मग मी घोषणा देऊन नाही चालणार. माझं बोलणं, माझे शब्द हे फार गोड असले पाहिजेत. ज्ञानेश्वरी हा त्याचा अत्यंत सुघड असा नमुना आहे. हं. त्यानंतर तुमचं ऑडियन्स रिलॅक्स असला पाहिजे नेहमी. तुम्ही जे बोलताय त्याचा इसेन्स हा तुमच्या सेंटेन्समध्ये, स्पीचमध्ये कॅप्चर झाला पाहिजे. रिअॅलिटीचं पिक्चर शक्यतोवर पेंट झालं पाहिजे आणि तुमचा ॲटिट्यूड हा नॅचरल आणि रिलॅक्स्ड असला पाहिजे. उगाचच कुठलातरी आव आणून चुकीचे म्हणजे काहीतरी चुकीच्या पद्धतीने बोलणं, कारण लोकं ऑब्झर्व्ह करत असतात आणि तुम्ही जर नर्व्हस असाल, कारण तुम्ही स्वतः नॅचरली बोलत नसाल, रिलॅक्स नसाल, तुम्ही अनकम्फर्टेबल असाल, तर ते ऑडियन्सला लगेचच समजून जातं, बरं का. आणि मग ते टेन्शन त्यांच्यापर्यंत ट्रान्समिट होतं, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये ट्रान्समिट होतं, तुमच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि ओव्हरऑल डिस्कम्फर्ट क्रिएट होतो सभेमध्ये, बोलण्यामध्ये, पब्लिक स्पीकिंगमध्ये आणि म्हणून अतिशय नॅचरली बोललं गेलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा, की आपण गुड पब्लिक स्पीकिंगच्या टिप्स किंवा पब्लिक स्पीकिंग बद्दल बोलताना जेव्हा ही 5 एलिमेंट्स बघतो, त्याचं लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय? आणि त्याचे एलिमेंट्स ऑफ पब्लिक स्पीकिंग किंवा आपण ज्याला असं म्हणतो, की गुड टिप्स ज्या तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता, या गोष्टीबद्दल आपण आत्ता बोलतोय. या नंतरचा जो पार्ट आहे तो प्रेझेंटेशन स्किल्सचा आहे. थोडक्यात असा विचार करा, की पब्लिक स्पीकिंग बरोबर आजकाल अतिशय नव्याने आणि अतिशय गरजेचं म्हणून सुरू झालेलं हे स्किल आहे. पूर्वी कदाचित चार्ट्स दाखवले जायचे, फळा दाखवला जायचा. आज प्रेझेंटेशन म्हणजे जनरली पी-पी-टीवर दाखवलं जातं. कॉलेजमध्ये स्टुडंट समोर, कलीग्स बरोबर, प्रोफेशनल पियर्स बरोबर पी-पी-टी किंवा कुठल्याही प्रकारे प्रेझेंटेशन्स वापरून आपला बिझनेस पुढे नेणं, क्लायंट्सना चांगल्या प्रकारे एंटरटेन ठेवणं, आपल्याकडे अट्रॅक्ट ठेवणं, हे वेगवेगळ्या फील्डमध्ये चालतं.
ऍडव्हर्टायझिंग असेल, सायंटिस्ट लोक वापरतात, इंजिनिअरिंगचे लोक वापरतात. सो इट इज लाईक ओव्हरऑल सगळीकडे हे वापरलं जातं. आणि जेव्हा आपण ऍक्टिव्ह लिसनिंगचा विचार करतो, म्हणूनच मला ऍक्च्युली तुमच्याकडे हे आणायचं होतं. मी ही बरेच दिवसांपासून फन व्हिडिओ म्हणून काढून ठेवलेली व्हिडिओ होती बरं का. त्यामुळे उगाच खूप जास्त सिरियस वगैरे त्या बाबतीत होऊ नका. पण समजायला अतिशय सोपी अशी ऍक्टिव्ह लिसनिंगच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतोय किंवा स्पीकिंग त्याच्या स्पीकिंग मध्ये चुका होत्या. इन अ वे तो खूप कॉम्प्लिकेटेड बोलत होता, ज्या विषयाविषयी तिला बिलकुल रस नाहीये. पण ऍक्टिव्ह लिसनिंग काय प्रकारचं असावं हे तुमच्या लक्षात येण्यासारखं आहे. तुम्हाला कशी वाटली ती व्हिडिओ? तुम्हाला काय वाटतं ती व्हिडिओ बघून? बेस्ट होती. ओके. तुम्ही खरंच सगळेजण एखाद्याच्या उत्साहावर मेलो असू शकता की नाही, मेलो इन द सेन्स मेलो करू शकता. एखाद्याचा प्रचंड काय म्हणतात ते उत्साहाने तुम्हाला ती व्हिडिओ दाखवली होती. इट्स ओके. सो तुम्हाला आतापर्यंत आपण प्रेझेंटेशन स्किल्स, पब्लिक स्किल्स ह्या गोष्टीविषयी सांगितलंय. ह्यातला काही सेल्फ स्टडीचा पार्ट असणार आहे, बिकॉज इट इज अ व्हेरी बेसिक थिंग्स. आणि आपण याच्या पुढे उद्यापासून त्याच्याविषयी काम करायला सुरुवात करणार आहोत. सो आज इथेच थांबूया. तुम्ही तुमचे नाव आणि नंबर इथे टाकू शकता आणि नंतर व्हिडिओ अपलोड केल्यावर त्यात टाकू शकता. सो उद्यापासून आपण याविषयी सुरू करू शकतो आपला दुसरा बॅच, ज्याच्यात आपण पब्लिक स्पीकिंग बद्दल बोलणार आहोत. आपण बघितलंय की पब्लिक स्पीकिंगच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ओरल रिपोर्ट्स, सेमिनार्स याची डिलिव्हरी करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारची प्रपोजल्स मांडू शकतो. त्याच्या बरोबरीने जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स प्लॅन हे सुद्धा प्रेझेंटेशन मधून दिले जातात. एखाद्या माणसाच्या प्रोफेशनल सक्सेसमध्ये या प्रकारची प्रेझेंटेशन स्किल्स ही अत्यंत गरजेची असतात. सो कोणत्या प्रकारची इसेन्शियल आणि इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन स्किल्स असतात, तर ही साधारण काही जी आहेत ती आपण रीड आउट करायचा प्रयत्न करूया आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत. पहिली गोष्ट, यू शुड हॅव अन आयडिया ऑफ हू युअर ऑडियन्स इज. रिलेट युअर प्रेझेंटेशन मेसेज आयडिया टू द इंटरेस्ट ऑफ ऑडियन्स. A detailed audience analysis must be made before the presentation, that is analysis of needs, age, educational background, language and culture of the target audience. Their body language instantly gives the speaker the required feedback. सो ओव्हरऑल तुमचा ऑडियन्स कसा आहे, कोण आहे याचा अनालिसिस प्रेझेंटेशन करण्याआधी सुरुवात करायची असते. म्हणजे आपण त्यांना काय ऍड्रेस केलं पाहिजे, कशा प्रकारे, आणि त्यांचा फीडबॅकही लगेच मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ मला लगेच कळतं की मी बोर शिकवलंय, कारण तुम्ही बिलकुल काही उत्तर देत नसता, बेंचवर ढकलून पडलेलेच असता, कदाचित शक्य झालं तर तुम्ही गाद्या पण घाला, बरोबर. पण हे असं खरं तर रोज दिसत असल्यामुळे किंवा असं आपण म्हणू की त्यामुळे कदाचित समोरच्याला कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो ह्या बाबतीतला, की तो इतकं वाईट शिकवतोय का. पण हळूहळू तुमच्या लक्षात येतं की ओव्हरऑल तुम्हाला त्याची काही फारशी काय म्हणू आस्था नसावी. पण हा सगळा आणखीन वेगळा पुढचा मुद्दा आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायची गरज नाहीये. देन द सेकंड वन इज प्रेझेंटेशन स्किल्स डिमांड दॅट यू ड्रेस अप अकॉर्डिंग टू द ओकेजन. रिमेंबर दॅट यू हॅव अ लुक इज युअर लुक is the first message that you will be delivering to your audience. Always make a first impression of looking good and credible. So मी असं म्हणत नाही फाटक्या जीन्स घालू नये. ज्यांना आवडतात त्यांनी उत्तम प्रकारे घालाव्यात, उत्तम प्रकारे कॅरी कराव्यात. पण प्रेझेंटेशन करताना जनरली फाटक्या जीन्स घातल्या तर कदाचित प्रॉब्लेमचा भाग असू शकतो. तुम्ही गॉगल घालून प्रेझेंटेशन केलं तर असं वाटेल की तुम्हाला आय कॉन्टॅक्ट नाही करायचंय समोरच्या माणसाशी. सो तुम्ही कसे दिसताय हे पहिली पायरी असते प्रेझेंटेशन सुरू करायची. ओके. यू शुड बी ॲट द व्हेन्यू वेअर यू would be holding your presentation early. Showing up early will give you the feel of place before your actual speak there. It will also allow you to test the equipment you would be using, such as LCD projector, as well as to make dry run of your PowerPoint presentation. If you will be using it, eliminating the risk of any unforeseen problems in another aspect of having good presentation skills. So technical
बाबी चेक करण्यासाठी, त्या सराउंडिंगला फेमिलियर होण्यासाठी आणि कुठच्याही प्रकारे हे योग्यच आहे, की तुम्ही दिलेल्या वेळेच्या आधी थोडंसं पोहोचणं, तिथली इक्विपमेंट चेक करणं, स्वतः त्या वातावरणात कम्फर्टेबल होणं, की या गोष्टींकडे आपण बिलकुलच लक्ष कधी पुरवत नाही. आपण म्हणजे 9चा इंटरव्ह्यू तर तुम्ही 9:30ला पोहोचणार किंवा टिपिकल बिहेवियरमध्ये. मी तुम्हाला नाही म्हणत आहे, ओव्हरऑल बिहेवियर सांगते. होपफुली तुम्ही वेळ पाळत असाल. Having a connection with your audience is a part of having good presentation skills. That is, the benefit of arriving early at the venue will give you time to be acquainted with the early birds in your audience and help in minimizing the jitters associated with speaking in public. So जे लवकर आलेले असतात ऑडियन्स मधले त्यांच्याशी थोडा इन्फॉर्मल गप्पा मारता येतात. साधारण तिथल्या परिसराचा अंदाज येतो आणि आपोआपच आपली जी अँक्झायटी असते बोलायची ती कमी होऊन जाते. त्या प्रकारात आणि म्हणून लवकर पोहोचणं कधीही चांगलं. गुड प्रेझेंटेशन स्किल्स इन्व्हॉल्व युअर कंट्रोल ऑफ लँग्वेजेस. द फ्लो ऑफ युअर प्रेझेंटेशन शुड बी कोहेरंट अँड लॉजिकल. युअर लँग्वेज शुड मॅच द कंटेक्स्ट ऑफ होल प्रेझेंटेशन एन्व्हायरमेंट. You need to deliver every word clearly, pause when you have to, so the message will sink in with your audience. So तुम्ही काय भाषा वापरताय, कोणती असं नाही, म्हणजे मराठी, इंग्लिश, हिब्रू कुठली असं नाही म्हणते. तुम्ही जी भाषा वापरताय ती समोरच्याला समजली पाहिजे. तुम्ही योग्य वेळी पॉज घेऊन लोकांना ते समजून घ्यायला मदत केली पाहिजे. सो आज आपण 5 गोष्टी बघितल्यात. उद्यापासून पुढच्या बघत जाऊ. पण यातल्या बऱ्याच गोष्टी या अतिशय सोप्या आहेत. तर तुम्हाला जर फास्ट पेस झाली तर मला सांगा. आपण परत त्या गोष्टींकडे पुन्हा नक्की बघू. ओके, आजसाठी इतकंच. बाय. हॅव अ नाईस डे अहेड.